येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा 16 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहत आहोत राया मंजिरीला म्हणत असतो, तुझा विश्वास नसेल माझ्यावर, पण तेव्हा मंजिरी रायाला म्हणते, विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे, पण घरच्यांना पुरावे लागतील. राया आता मंजिरीला म्हणतो, तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे. असं म्हणून राया आपल्या हाताची टिचकी मारतो. रायाने टिचकी मारल्यावर घरातल्या सगळ्या लाईटी चालू होतात. रायाने सर्व घराभोवती लाइटिंग लावलेल्या असतात. ते पाहून मंजिरीला खूप आनंद होतो. राया मंजिरीला म्हणतो, हे फक्त तुझ्या आनंदासाठी केले मी, आणि आजपासून तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण असाच आनंदाने आणि उजेडाने भरलेला असेल. मला माहिती आहे तू विठुरायावर नाराज आहेस, पण काळजी करू नको, त्याचं लक्ष आहे तुझ्यावर. तो समजा ठीक करेल बघ, आणि उद्या जे काय होईल ना ते बी तुझ्या मनासारखंच होईल बघ. मंजिरी आता हसतच रायाला थँक्यू म्हणते. इकडे आता जीजी, शशिकला, रोजिता यांनी आणलेल्या साड्या बघत असतात. तेव्हा मंजिरी तिथे येते. जीजी आता मंजिरीला म्हणतात, मंजिरी तुझं शालू बघ ना. तेव्हा मंजिरी म्हणते, तू घेतल्यास म्हणजे छानच असेल. जीजींना आता रायाचा फोन येतो. राया जीजींना म्हणतो, तुम्ही मला म्हणला होतात ना जयमध्ये एक जरी खोट असेल तर मला दाखव म्हणून. माझ्याकडे ना त्याच्याबद्दलचा एक पुरावा आहे. उद्या त्याचं सत्य मी सर्वांसमोर आणणार, त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार आहे. तेव्हा तुम्ही बी तुमच्या डोळ्यांनी बघा. जीजी आता आश्चर्याने विचारतात, काय बोलतोयस तू? राया जीजींना म्हणतो, मी खरंच बोलतोय, फक्त ना तुम्ही मी सांगेन त्या ठिकाणी उद्या या आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा आणि मग ठरवा मंजिरीचा हात त्या जयच्या हातात द्यायचा की नाही. आता जीजी रायाला म्हणतात, उद्याचं उद्या बघू, आणि त्या फोन कट करतात. आता ही शशिकला ती मध्ये तडमडणार नाही असं होईल का? ती जीजींना विचारते, काय झालं जाऊ बाई? आता या जीजी काही सांगत नसतात, पण ही शशिकला त्यांना जबरदस्ती करते. तेव्हा जीजी म्हणतात, काही नाही, त्या गुंड रायाचा फोन आला होता आणि तो म्हणत होता जय चांगला माणूस नाहीये आणि तुम्ही मंजिरीचं लग्न त्याच्यासोबत लावून देताय, ही खूप मोठी चूक करताय आणि त्याचा खरा चेहरा दाखवणार म्हणे उद्या. झालं, ह्या जीजीने सगळं या शशिकलाला सांगितलं. आता ही शशिकला जाऊन त्या जयला सांगणार. आता राया कसं एक्सपोज करणार या जयला? जय आता सावध होईल ना. जीजी आता मंजिरीला विचारतात, तुझा विश्वास आहे ना त्याच्यावर? मंजिरी म्हणते, हो, माझा जयवरती विश्वास आहे, पण राया असं कोणाबद्दल चुकीचं खोटं बोलू शकत नाही. आता या जीजी म्हणतात, म्हणजे काय म्हणायचंय तुला? जय खरंच वाईट माणूस आहे? आता नाना म्हणतात, अगं तू मंजिरीला का धारे उधळतेस? उद्या कळेल म्हणलाय ना तो, मग उद्या कळेल आपल्याला की तो खरं बोलतोय की आपली निवड योग्य आहे. आता ही शशिकला नानांना म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही? अहो तो राया गुंड आहे ना, त्याचं बोलणं तुम्ही एवढं मनावर घेताय? मला ना खरंच कमाल वाटते तुमची. आता ही शशिकला म्हणतच म्हणते, असा काय पुरावा हाती लागलाय या रायाच्या? ही बातमी ना आत्ताच्या आत्ता जयला सांगायला पाहिजे. आता ही शशिकला बहाणा करून तिथून निघून जाते. ती आता रूम मध्ये येते आणि जयला फोन लावते, पण जय तिचा फोन काही उचलत नाही. तर ती जयला मेसेज करते. सकाळी आता रायाला मंजिरी फोन करते आणि ती रायाला विचारते, तू जीजीला काल फोन का केला होतास? हे बघ राया, तुमच्या दोघांमध्ये भांडण्यात मी समजू शकते, त्यासाठी हे सगळं तू करणार असशील तर? आता राया म्हणतो, आमच्यात भांडणं आहेत मला माहितीये, म्हणून काही मी जीजीना काय बी पितवणार नाही, आणि यात माझा काय स्वार्थ आहे? हे मी सगळं ना तुझ्यासाठीच करतोय. मंजिरी विचारते, का? आता राया म्हणतो, का म्हणजे काळजी वाटते मला तुझी, आणि मी काय हवेत गोळ्या नाही मारते, पुरावा आहे माझ्याकडे. मंजिरी म्हणते, बरं ठीक आहे, पुरावा आहे ना तुझ्याकडे, मग दाखव सगळ्यांना, पण मग त्यानंतर हा विषय संपवायचा. राया म्हणतो, मिसफायर कायमचा संपवणार नाही, तर कायमचा फुलस्टॉप लावणार आहे मी. एकदा का जीजीला कळालं ना की घोरपडे काय लायकीचं आहे, मग जीजी तुझं लग्न त्याच्यासोबत लावू देणार नाही. तरी बी तुला काय वाटत असेल ना तर तू बी ये, तुझ्या डोळ्यांनी बघ, मी ना तुला लोकेशन पाठवतो, तिकडे ये तू. मंजिरी रायाला म्हणते, एवढ्या विश्वासाने बोलतोयस तर मी येते. मी इकडे आता बिल्डर पैशाची बॅग घेऊन तयार असतो. तो रायाला म्हणतो, काही गडबड नाही होणार ना? तेव्हा राया म्हणतो, अजिबात टेन्शन घेऊ नको तू, कशाला एवढा घाबरतोयस? मला सांग, आपण कुठलं वाईट काम करतोय का? आणि आपण ना पंढरपुरात राहतो, तेव्हा आपल्यासोबत ना विठुरायाची साथ आहे, तेव्हा ना टेन्शन घेऊ नको, जा बिंदास. बिल्डर आता जयला फोन लावतो आणि तो जयला विचारतो, कुठे यायचं ते सांगा. आता हा जय खूप छान आहे बरं का. तो त्या बिल्डरला मंदिरामध्ये बोलवतो. तो त्या बिल्डरला म्हणतो, आज मी गोरगरिबांना गाद्या वाटप करणार आहे, त्या गाद्या तू घेऊन यायच्या आणि त्यातल्या एका गादीत पैसे ठेवायचे. त्याच वेळेला मंजिरी तिथे येते आणि ती रायाला विचारते, राया काय विषय आहे? तेव्हा राया मंजिरीला म्हणतो, मला ना तुझी मदत हवी होती, तू जीजीला मंदिरासमोर घेऊन येशील का? त्यावर मंजिरी म्हणते, बरं ठीक आहे. इकडे आता टिपिकल आणि डंकी सिनियर पोलीसला घेऊन येतात.
राया त्यांना म्हणतो, आज मंदिराच्या आवारात लाच घेतली जाणार आहे, तेव्हा आपल्याला तिकडे जायला पाहिजे. आणि तो लाच घेणारा इन्स्पेक्टर आहे ना, त्याला ना रंगेहात पकडायचं आहे आपल्याला. आता ते सिनियर पोलीस म्हणतात, ही बातमी तर खरी आहे ना? राया म्हणतो, 100% खरी आहे साहेब. आता सिनियर पोलीस म्हणतात, एखाद्या चांगल्या माणसाला अडकवत नाही येत ना तुम्ही? आता राया म्हणतो, समजा ना तुमच्या डोळ्यासमोर होईल, मग तर विश्वास बसेल ना तुमचा? आता सिनियर पोलीस म्हणतात, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी माझ्या टीमला अलर्ट राहायला सांगतो. रायाने एवढी सगळी तयारी केली आहे, पण या जयला समजलं असेल का? इकडे आता ही नालायक शशिकला जयला येऊन भेटते. प्रेक्षकांनो, मला तर असं वाटतंय ना, रायाचा हा प्लॅन फ्लॉप जाणार आहे, कारण हा जय ना खूप चालाक आहे. आता ही शशिकला त्याला काहीतरी सांगणार आणि तो अलर्ट होणार. जय आता शशिकलाला विचारतो, तू एवढी मेसेज का करत होती, काय झालं? त्या मंजिरीने परत काय राडा केला का? आता ही शशिकला म्हणते, राडा केलाय पण तिने नाही, रायाने केलाय. तू ना गेम करणार आहे तुझा. आता जय म्हणतो, मला ना कळेल असं बोल. आता ही शशिकला जयला सगळं सांगून टाकते. आता ही शशिकला विचारते, मला एक सांग, तू नेमकं असं वेगळं काय करणार आहेस? तेव्हा हा जय म्हणतो, मी ना देवळात गोरगरिबांना गाद्या वाटप करणार आहे आणि त्यासाठी एका बिल्डरला. जय एवढंच बोलतो आणि त्याला लगेच क्लिक होतं. तो आता स्वतःशीच बोलतो, अच्छा, रायाने बिल्डर मिळालेले आहेत वाटतं. आता ही शशिकला जयला म्हणते, ते काय मला माहित नाही, पण त्याने म्हातारीला तिथे बोलवलंय आणि तू जे काही गाद्यांचं वाटप करणार आहेस ना, त्याचं वेगळं चित्र म्हाताऱ्यासोबत तू सादर करणार आहे. आता हा जय म्हणतो, राया माझं गेम करणार आहे का? नाही, त्याचाच गेम त्याच्यावर उलटवला ना तर नाव नाही लावणार जय घोरपडे. आणि त्या बिल्डरला पण सोडणार नाही मी. अख्ख्या गावासमोर थोबाडीत मारणार आणि त्या म्हाताऱ्यासमोर मी कसा चांगला आहे ना असं दाखवणार मी. संपलं सगळं. आता राया काय एक्सपोज करणार आहे जयला? पुन्हा एकदा राया फसणार आणि जिजी पुन्हा एकदा नको नको ती रायाला म्हणणार. प्रेक्षकांनो, आजचा हा भाग इथे संपला आहे. जर काही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.